पुण्याच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर समीर एक हार्ट स्पेशालिस्ट होता. शांत, समंजस आणि नेहमी रुग्णांसाठी तत्पर. एका अशाच पावसाळी दिवसात त्याचं आयुष्य बदलून टाकणारी एक ओलसर ओळख त्याच्या समोर आली. सिया एक हुशार आणि मनमिळावू मुलगी. श्वास घेताना त्रास होतो म्हणून हॉस्पिटलमध्ये आली होती. पावसात पूर्णपणे भिजलेली, केसातून पाणी टपकत होतं आणि डोळ्यात थोडी भीती होती, पण हास्य मात्र हळूवार होतं. छत्री कुठे आहे? डॉक्टरने विचारलं. आणलीच नव्हती, मला भिजायला आवडतं, ती म्हणाली आणि तो त्या ओल्या हास्यात हरवून गेला. सियाची ट्रीटमेंट सुरू झाली, भेटी वाढल्या आणि त्याचबरोबर दोघांचं हळूहळू एक मैत्रीचं नातं तयार व्हायला लागलं. दरवेळी समीर तिला तपासत होता, पण त्याचं लक्ष आता तिच्या रिपोर्ट्स पेक्षा तिच्या डोळ्यात अधिक असायचं. ती जेव्हा लाजून बोलायची तो गोंधळायचा. तिचं हसणं त्याला दिवसभर पुरायचं. हॉस्पिटलच्या त्या 4 भिंतीत 2 मनं एकमेकांशी न बोलता बोलायला लागली होती. एक दिवस ती खूप उदास होती. समीरने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मला ना कधी कधी असं वाटतं की तू डॉक्टर नसतास तर कदाचित काही शब्द सहज बोलता आले असते. त्याच्या मनात एक लहर उठली. तो शांतपणे म्हणाला, जर हा डॉक्टरपणा थोडा वेळ बाजूला झाला तर? त्या क्षणी दोघांच्या नजरा पुन्हा भिडल्या. तिथे ना शब्द होते ना औषध, फक्त एक खरं नातं होतं. सियाची तब्येत बरी झाली. शेवटच्या दिवशी समीरने तिला गार्डन मध्ये बोलावलं. तो म्हणाला, सिया, पावसात तुझी पहिली ओलसर भेट आठवते. आजही तशीच भिजलेली आहेस, पण यावेळी एक वेगळी चमक आहे तुझ्या डोळ्यात. ती त्याच्याकडे बघतच राहिली. हे जे आपण अनुभवतोय ते फक्त काही दिवसांचं नाही. सिया, माझं हृदय आता तुझं झालंय. लग्न करशील माझ्याशी? ती थोडं लाजून म्हणाली, हो, पण वचन दे की प्रत्येक पावसात आपण पुन्हा असंच भिजायला जाऊ. तिचं नाव आता डॉक्टर सिया समीर देशमुख झालं. दोघं एकमेकांचे झाले. डॉक्टर आणि पेशंट म्हणून सुरू झालेलं नातं आता जन्मभराच्या साथीमध्ये बदललं. लग्नाच्या दिवशी सुद्धा आकाशात हलकासा पाऊस पडत होता. त्यांच्या प्रेमाची परवानगी देत छत्रीखाली उभं राहून ते दोघं म्हणाले, हा पाऊस आपल्या सुरुवातीचा आणि आता आपल्या आयुष्याचा आहे.